सगळ्यात पहिले परभणी जनांचे धन्यवाद. आणि आज परभणी महानगरपालिका मध्ये आम्ही उपमहापौर या पदाचा कारभार सांभाळताना कुठेतरी प्रशासनातली काम हे गतिमान करण्यासाठी आज कॅबिनचं एक छोट्या स्वरूपात एक उद्घाटन केलं. आणि इथून परभणी शहरातील जी जी काही विकास कामं आहेत तर ते लवकरच आम्ही इथून गतिमान करण्याचा प्रयत्न करणार. सगळ्यात पहिले परभणी महानगरपालिकेचं जे आर्थिक जे उत्पन्न जे आहे जे की राज्य शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर तुमचे आर्थिक स्रोत निर्माण करा. आणि त्यातला एक जो विषय जो आहे आर्थिक स्रोताचा तो आहे घरपट्टीचा, पाणीपट्टीचा, जे की आपल्या परभणी शहरामध्ये आपण वारंवार शास्तीची सुद्धा फार 100% शास्तीची घोषणा सुद्धा करतो. आणि त्यांना आपण त्या पद्धतीने काम करण्यासाठी सांगतो की बाबा आम्हाला तुम्ही कुठेतरी हे प्रशासन चालवण्यासाठी जे पैसे जे लागतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही शास्ती माफ करा या संदर्भात घोषणा करत असतो. पण कुठेतरी उदासीनता याच्यात दिसते. आणि जो पाणीपट्टीचा जो विषय आहे एवढी मोठी यंत्रणा आहे की ज्याला दर महिन्याला 60 ते 70 लाख रुपयाचा खर्च आहे. आणि तो आपण एक परभणीकर या नात्याने जर पाणीपट्टी आणि घरपट्टी जर ही जर रेग्युलर जर भरली तर लोकांना जे भेटणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा कचऱ्याची गाडी असो किंवा साफसफाईच्या आहे तर हे कुठेतरी गतिमान होण्यासाठी याला लागतात पैसे. तर या टॅक्सच्या स्वरूपात जर सर्व परभणीकरांनी मिळून एक पिलानी जर आपण जर हे टॅक्स वगैरे पेड केले तर परभणी शहरावर महानगरपालिकेवर जे आर्थिक जे संकट आहे ते कुठेतरी दूर होईल. की उपमहापौर म्हणून गणेश सुरेशराव देशमुख यांनी आज पदभार सांभाळलेला आहे आणि एक तरुण नेतृत्व आहे. आणि आज आपल्याला माहीत आहे की या जर आपली जी नवीन महानगरपालिका आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणाचा वर्ण आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं नेतृत्व जे तरुणांचं नेतृत्व करत आहेत ते गणेश सुरेशराव देशमुख करत आहेत. आणि यांना एक वारसा आहे, यांच्या वडिलांनी पण महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे एक तरुण नेते आमचे नेते आणि हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या परभणीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि मी या अशी तुम्हाला ग्वाही या ठिकाणी देतो.